यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यातला कास्तकार अडचणीत आला। विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये हा शेतकऱ्यांचा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्यामध्ये कधीकाळी पांढऱ्या सोना म्हणजे अर्थात कापसाचा शोध लागला। या जिल्ह्यातून कधीकाळी पांढऱ्या सोन्याचा धूर निघत होता, मात्र आज शेतकऱ्यांचं चितेचं काळं धूर निघते। मित्र, खरी गंमत काय, जगात सगळ्यात महाग पाणी कोणतं असेल तर ते आहे आशू। त्यामध्ये 99% भावना आणि 1% पाणी असतो। आज तीच परिस्थिती यवतमाळसह राज्यातल्या शेतकऱ्यांची आहे। शेतकऱ्यांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाही आणि त्यांनी करायचं तरी कोणाकडे, असा प्रश्न साहजिकच या निमित्ताने उपस्थित होतोय। शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत गंभीर आणि तेवढेच संवेदनशील आहे। असं असताना या गंभीर विषयाकडे लक्ष देणार तरी कोण? आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापूस सोयाबीन काही प्रमाणात उरलेलं निघतोय, मात्र त्याला हमी भावापेक्षा कमी दर मिळतो। शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचं आहे कपाशीला पाणी देणं, मात्र त्याला विद्युत पुरवठा मिळत नाही। एकीकडे आपण म्हणतोय की आपल्या देशातनी कास्तकार आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, नवीन तंत्रज्ञानाची त्याने कास धरली पाहिजे, मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळं आहे। आज यवतमाळ जिल्ह्यातला जर विचार केला तर 20 वर्षात 25,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे।